उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच आपला आता वर्षा बंगला सोडून बाजूलाच असलेल्या मुक्तागिरी बंगल्यात आता राहायला जाणार आहेत। या अगोदर हा बंगला उदय सामंत यांना देण्यात आला होता। एकनाथ शिंदे हे नंदनवन आणि वर्षा हे दोन्ही बंगले वापरत होते। मात्र काल रात्रीपासून वर्षावरून मुक्तागिरीला त्यांच्या घरातील साहित्य शिफ्टिंग करण्यास सुरुवात झाली आहे। या बंगल्याबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच उदय सामंत यांना अलॉट करण्यात आलेल्या या मुक्तागिरी बंगल्यामध्ये शिफ्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अगदी रात्रीपासूनच वर्षा बंगला जो याच बंगल्याच्या बाजूला असलेला सध्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणून ज्याची ओळख आहे अशा वर्षा बंगल्यात सध्या एकनाथ शिंदे हे राहत आहेत। लवकरच त्यांना हा बंगला सोडावा लागणार आहे। ते ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते वर्षा बंगल्यामध्ये त्यांचा निवास होता आणि त्याचबरोबर नंदनवन हा जो त्यांना दुसरा बंगला जो आहे तो देण्यात आलेला होता त्याची रिपेअरिंग सध्या सुरू आहे। त्यामुळे सध्या मुक्तागिरी हा जो उदय सामंत यांचा बंगला होता जो वर्षा बंगला आणि वर्षा बंगल्याची आणि त्यांची अगदी बाजूलाच हे दोन्ही बंगले आहेत। या मुक्तागिरी बंगल्यामध्ये सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्या घरातील सर्व साहित्य जे आहे ते शिफ्टिंग करण्याचं काम रात्रीपासून सुरू आहे आणि लवकरच उदय सामंत यांचा असलेला हा मुक्तागिरी बंगला जो आहे तो बंगला एकनाथ शिंदे यांना टेम्पररी देण्यात येईल आणि याचबरोबर जे नव्याने मंत्री येणार आहेत त्यांना देखील लवकरच आता हे बंगले जे आहे त्यांचं वाटप करण्यात येईल। कॅमेरा पर्सन विनय राजभरचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।